ऑलमोस्ट 3 तासाचं रनिंग कव्हर केलंय आम्ही आता. खतरनाक विषय झालाय पूर्ण. इव्हन मी गाडी कालच वॉश केली आणि सर्व्हिस केलेली. गाडीची हालत बघा पूर्ण फुल वाट लागलाय पूर्ण. फक्त असे बघणं डोळ्यांना दाखव कसं डोळ्याला आराम दाखव ना, डोळ्यांना आराम कसा असतो. टीपी पॉईंट आता डेकोरेशन मध्ये उतरतात. टीपी डेकोरेशन. हा पोरगा 50 वर्षाचा झाला आता. 50. लग्न कधी आहे तुझं? लग्न माझं उद्या. उद्या लग्न आहे. कोण आहे तुझं लग्न? कोणासोबत करणार आहे? आदवी. तो नाही मैत्रीण आहे. खर्च कोण करणार पैसे लग्नाला? मित्र. बापरे. ठीक आहे बाबा, ठरलो मी तुझ्यासमोर. बोला स्पायडरमॅन. स्पायडरमॅन बोल. स्पायडरमॅन. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपलं चॅप्टर 2 च्या ते 41 मध्ये. 3च्या ती सुरुवात. आत्ता सकाळचे 5:15 झालेत आणि आत्ता झाली आहे आणि आम्ही आता निघतोय अलिबागसाठी दोघं पण. ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता इकडे आता मॅप लावलाय मी. 3 तास दाखवत आहेत. आता जर्नी स्टार्ट करू. बघूया आता पुढे कुठेतरी टी ब्रेक किंवा कॉफी ब्रेक घेऊ आणि मग तुमच्याशी बोलू कशाला चाललंय काय चाललंय. तर आता इथून पटकन निघू आणि मग भेटू आता पुढच्या स्टॉपमध्ये. ऑलमोस्ट 3 तासाचं रनिंग कव्हर केलंय आम्ही आता. उद्या पण भारी वाटतं बघायला. ऑलमोस्ट आता 7:30 वाजायला आलेत. आम्ही निघाल्यापासून अजून कुठेच थांबलो नाही. आता दोघांना पण मजबूत भूक लागली आणि आता अजून मला वाटतं 45 मिनिट्सचा रस्ता आहे. तो आता या पॅचमध्ये जर कुठे काय चांगलं असं दिसलं खाण्यासारखं तर थांबू, नाश्ता करू आणि मग देन पुढचा प्रवास जो पण अर्धा पाऊण तासाचा राहिला आहे तो कम्प्लीट करू. आम्ही थांबायचा विचार केलेला 1 तास आधीच, पण 1 तास आधी असं कुठेच जागा भेटली नाही तिथे थांबू. आणि चुकून मी मॅप आहे ना नेट बंद झालेला तर कळलंच नाही. आम्ही चुकून रॉंग रूट पकडला आणि अर्धा 15-20 मिनटं पुढे गेलो. त्याच्यानंतरला मला कळलं की रॉंग ठिकाणी आलं. तो परत मग हे केलं. आता या रूटवरती आहे. आता बघू पुढे कसं होतंय. $42 मिनिट्स दाखवत आहेत. मगाशी मला वाटलं की हाफ ॲन आवरच असेल, बट आम्ही दुसऱ्या रूटने आलो आणि हा आय थिंक सो नवीन रूट आहे. पूर्ण प्रॉपर गावातनं घेऊन आला आहे. म्हणजे असं गाव होतं जिकडे ते माहिती आहे का शौर्यवाडाचं एक नवीन फार्म हाऊस ओपन केलं आहे त्यांनी अलिबागमध्ये. तर ते याच रूटला आणि प्रॉपर गावात नाही. मी एवढे वर्ष अलिबागला येतोय, इवन प्रणाली येते एवढे वर्ष. आम्ही दोघं पण या रूटनी कधीच नाही आलेलो. आणि तुम्हाला आता मग आम्ही जिकडे ऑलरेडी आमचं अशी हालत खराब झाली ना, मी ते पण दाखवतो. बाईकची हालत, शूजची हालत, हिची हालत आणि देन मग तुम्हाला इकडचा व्ह्यू पण दाखवतो. लिटरली दोघांचे पाय आणि सगळं दुखायला लागलेलं. आणि आम्ही म्हटलं 1 तास असेल तिकडे थांबू, पण आता या गावात ना आलो तर इथे काहीच दिसत नाही खाण्यासारखं. फक्त प्रॉपर चांगला असा व्ह्यू आहे. पण म्हणजे माझ्या मागे तुम्ही बघू शकता प्रॉपर असं दिसतंय. मी तुम्हाला आता शो करतो. बरोबर 42 मिनिट्स राहिलेत जिकडे आपल्याला पोचायचं आहे. आणि आम्ही आता जिथे थांबलो आहे ना तिकडे प्रॉपर इथूनच आलो आम्ही असे इकडून या रस्त्यात ना. आणि हा असा इकडे व्ह्यू आहे प्रॉपर नदीसारखा आहे. सनराईज झाला आहे आणि आम्ही मगापासून वाट बघतोय, पण ढगं अशी आहेत ना पाऊस वगैरे यायचा सीन आहे. प्रणालीचा तर एक पाय असा एक साईडला असा दुखतोय ना खतरनाकमध्ये. आणि इकडून जसे आलो आता इथून पुढचा रूट कसा आहे काय माहीत नाही. पण बघायला ना जे आता पावसाचं मुवमेंट आहे ना, आमचं कालचं डिसिजन बरोबर होतं. काल आम्ही रात्री निघायचा विचार केलेला आणि कॅन्सल केलं ना, ते बरं झालं. म्हणजे हा व्ह्यू वगैरे पण एन्जॉय करता आला. राईड करतोय तर थोडी मजा पण येते. आणि प्रणालीचं बॅक साईड तुम्हाला दाखवतो.
हे बघा भाई, खतरनाक विषय झालाय पूर्ण. इवन मी गाडी कालच वॉश केली आणि सर्व्हिस केलेली, गाडीची हालत बघा पूर्ण फुल वाट लागलोय पूर्ण. आणि सगळ्यात डेंजर म्हणजे माझे शूज बघा, ओढणी सुखाची वाट लावले. सो मस्त असा व्ह्यू, छान असं सुंदर असं गाव. सो आता इकडून आपण निघू, बघू आता रस्त्यात 42 मिनिट्सच्या मध्ये काय भेटतंय का खायला, कारण का आता दुकानचं डोकं पण दुखायला चालू झालं आणि कंडिशन अशी आहे. आता कुठे थोडे पाय मोकळे झाले, एकदम लॉक झाल्यासारखं झालेलं. सो चला पुढचा प्रवास पण चालू करू. ऑलमोस्ट किती वाजले, आता 8:30 वाजायला, 8:30 वाजलेत. फोटो सेशन झालाय, मस्त काही वेकी काढलेत गाडीचे, बाईकचे. बऱ्याच दिवसापासून माझ्याकडे फोटोज नव्हते, तो आता ते पण काढलेत. आणि आता मग निघतोय आम्ही, पुढचा प्रवास चालू करतो. 42 मिनिट्स जे पण आहेत. आणि पद्धतशीर पहिला तर भूक लागली आणि डोकं दुखायला लागलंय. सो बघू काय आपल्याला नाश्त्याला भेटतंय की डायरेक्ट हिच्या बहिणीकडे जावं लागतंय. बस पनू. ओम मगने अरे बाय 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 बाय, क्या हुआ भाई? ये परकर ऊपर करके बैठना पड़ता है. ऍक्च्युली आम्ही स्कूटीने जायचा प्लॅन होता आधी आमचा, बट नंतरला मग आम्ही म्हटलं की जाऊया आपण त्याच्यापेक्षा बाईकने. पकड जरा, बरं वाटतं जरा असं ग्रीनरी मध्ये एकदम. भाई साहब असा विषय झाला ना आता हार्ड. आम्ही जो तुम्हाला गाव वगैरे दाखवलं, तिकडे अर्ध्या रस्त्यावर पोचल्यावरती समजतंय की पुढे रस्ता बंद असणार आहे पावसामुळे. सगळं म्हणजे चिखल असतं, शेत असतं. ते तिकडच्या गाववाल्याने एकाने म्हणजे आम्हाला विचारलं कुठे चालल्यात, आम्ही बोललो अलिबागला. बोलतात मॅप बघून चालल्यात का, बोललो हो. बोलतात परत रिटर्न हायवेला जावा, पुढे परत फसचाल तुम्ही. बापरे, अशी हालत खराब झाली ना. ते एकतर पूर्ण खडबडीत होता, फक्त व्ह्यू चांगला होता कारण का प्रॉपर गाव होता ना, तर एकदम पावसामुळे एकदम भारी वाटत होतं. मग आता फायनली जो नॉर्मल रूट आहे तो शेवटी आलाय डोळ्यासमोर, तर बाबा बरं वाटतं की आपण आहे कुठेतरी बरोबर. आणि तिकडे आम्ही बघत होतो ना, तर फक्त आम्ही एकटेच दिसत होतो आणि बाकी गावच्या ज्या पण बाईक्स वगैरे असतात त्या एका दुसऱ्या आल्या तर येत होत्या, बाकी कोण दिसत नव्हतं भाई, कोण नाही. आम्हाला पण टेन्शनच आलेलं की भाई बरोबर पोहोचतोय की नाही, पण फायनली परत आलो या रूटमध्ये. आता इथून पोचू आपण, मजा येते भाई. सकाळी निघालो ना त्याचं खरंच बरं वाटलं आम्हाला पण, की व्ह्यूज वगैरे भेटत आहेत. आता फक्त एवढंच आहे की खाल्लं नाही काय, पण मजा येईल. लवकरच विचार करतोय मोटर ब्लॉगिंग भेंडी बोलता पण येत नाही आणि चालू करायची आहे मला. मोटर ब्लॉगिंग चालू करायची लवकरच. सांगा तुम्ही करू का नको. नवीन बाईक पण घेऊ आपण, पण आपल्याला त्याच्या आधी आपल्याला बिझनेस सेट करायचा. आमच्या दोघांचं असं अजून एक असं आहे की बाईकचे राईड्स आम्ही पहिला छोटा मोठा करायचो, पण आता बिझनेस चालू केल्यापासून भेटतच नव्हतं. बिझनेस चालू केल्यापासून मला वाटतं या बाईकवरती आमची पहिली लॉंग राईड आहे, नाहीतर आम्ही गेलोच नाही आहे. आणि जेव्हापासून स्कूटी घेतली आहे ना, मग फक्त स्कूटीच चालवते, बाकी बाईकचा काही विषयच होत नाही आहे. तो बघू आता पुढे कसा विषय होत आहे, जाऊ. मजा तर येते भाई, मस्त वेगळी विषय चाललाय. भाई साहब केसांची हालत बघा, असं वाटतं स्ट्रेटलिंग केलेत ते एकदम होतात ना असे लांब. पूर्ण वाट लागले आणि दोघांच्या फेसची पण पूर्ण वाट लागले. धूळ मिट्टी, माझ्या तर इकडे माशी मिळलेली एक, म्हणजे अशी बसलेली, आता हिने दाखवली. आणि इकडे आम्ही आता बसलोय, इकडे स्पेशल पुणेरी मिसळ मागवले आणि काय मागवलंय, वडा उसळ. सो बघू कशी टेस्ट लागते. एवढंच 8:30 झालेत आणि अजून मला वाटतं हाफ एन अवरच रूट्स फक्त बाकी. आम्ही अलिबागमध्येच आहे आम्ही. सो बघू आता पुढे कसं काय होतंय. आणि अजून एक गोष्ट, मागे मेन्यू आहे, मी तुम्हाला शो करतोय. स्पेशल मिसळ मागवलाय, ते 140 आहे. आणि वडा उसळ मागवलाय आणि मॅगी बघा, प्लेन मॅगी 60 रुपये, मसाला मॅगी 80. ये तो टीपी पॉइंट से भी ज़्यादा महंगा है. एक्सपेन्सिव्ह जगह आहे. सो आपली मिसळ आली आहे आणि आता चालू करूया. प्रणाली फर्स्ट बाईट घेऊन दाखवेल
देन बघू कसं तिचं रिएक्शन आहे, चांगली आहे की नाही. दाखव, खाऊन दाखव. एक 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 ओ माय गॉड, काय खाते, दात बी एकदम असं साऊंड मारा. कसं आहे, चांगलं आहे. 5 मिनटं आधी आम्ही जस्ट पोचलो आता. आमच्या दोघांचं पण फेसिंग विसिंग बघू शकता. माझ्या त्या डोळ्यात काहीतरी गेलं आहे म्हणून तो असा एक छोटा झाला आहे थोडा. प्रणाली मॅडम पाय घेऊन बसले, पाय दुखतोय तिचा. आता एकच काम करायचं आहे आम्हाला, ते म्हणजे 2 ते 3 तास झोपायचं आहे बस. 2-3 तासची पॉवर नॅप भेटली ना तर जरा कुठे डोकं विकं जरा शांत होईल. कारण का 2 तासच झोपलो आहे आणि त्याच्यानंतरला माझी जी बाईक आहे त्याच्यावर येणं म्हणजे मोठा टास्क असतो. आता ती आवडते म्हणून आम्ही दोघं बसतो. मला जास्त आवडते म्हणून ती कम्फर्टेबल होते त्यामध्ये, नाहीतर कोणच नाही. माझे मित्र पण बसतात ना ते वैतागतात. बघा आता फिलिंग आले अलिबागला आल्याची. प्रणालीचं श्रावण आहे, ती फक्त असे बघणं. रावण असल्याचा फायदा आहे आज. प्रणाली आणि माझं बोलणं चाललेलं. इकडे एक बंगलो आणि सी व्ह्यू. काय बोलते म्हणून, सॉरी सी बोललोय. सी नो सी लेक व्ह्यू. सी व्ह्यूचं असे हे झालं ना, सवय झाली आपलं. बट दिस इज, माझी मुंबई तर निघणारच नाही जर तिकडे समोर तिला बाल्कनी वगैरे असं टाकून दिली तर. काय वाटतं आपण जाऊया असं घेऊया. तिला विचारतो ते असं पूर्ण शॉपचा थकवा पूर्ण जातो असं व्ह्यू बघितल्यावर. तेव्हा शॉपमध्ये जायचंच नाही, तेव्हा स्टाफ ठेवायचा असतं, ते लोकच बघतील. हां येस, आराम 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 आहे. नो आराम, आराम करू. डोळ्यांना आराम दाखव कसं भेटतो. डोळे दाखव, आराम दाखव ना, डोळ्यांना आराम कसा असतो. आता तुझ्या डोळ्यांना आराम कधी भेटणार मला माहिती आहे. आता चांगली दिसते, सांग. भेंडी, ही भेंडी. ताई आमची ब्लॉगर तयार होते पुढच्या व्हिडिओसाठी. तिने बघा कशा भाज्या लावल्यात सगळीकडे. तिचाच काय बोलतात एरिया आहे तिचा एवढा बाग. बघा ॲस्थेटिक कॅफे सारखा इकडे टायर बसवले त्यांनी. बाहेर बाहेर गेंडूने पाय दिलाय. तू बाजारात ना आणतच नाही वाटतं काय, सगळं इकडनंच खातेस. बघ आपल्या इथे महाग झाले, हिच्याकडनंच घे. गोणीवरून पाठवून दे आम्हाला. मके बिके पण लावायला चालू कर, आम्हाला लागतात तिथे. आता बघू शकता मस्तपैकी डोळे सुजलेत आणि झोपलेलो आम्ही. प्रणाली पण झोपली, मी पण झोपलो. मी तर जस्ट आता उठलोय, तिला थोड्या वेळा आधीच उठली. आणि हा आमचा माणूस आहे, त्याचा आज बड्डे आहे. सगळ्यांनी याला हॅपी बर्थडे करा. सगळे बघतायत ना, नाकात बूट बिट नको टाकू. हा हाय बोल सगळ्यांना, जोरात बोल. लिंबू खायला, लिंबूच देणार का तुला आम्ही खायला. हा पोरगा 50 वर्षाचा झाला आता. 50. लग्न कधी आहे तुझं? लग्न माझं उद्या आहे. उद्या लग्न आहे? कोणाला बोलवलंय लग्नाला? कोण आहे तुझं लग्न, कोणासोबत करणार आहे? आदवी? कोण आहे? मैत्रीण आहे? एवढा लवकर मैत्रीण पण झाली? कुठे राहते? आता पहिलंच मैत्रीण होती. अच्छा, मग हा कधी झाले माहिती? अरे मग कधी झाले माहितीये? हा उद्या. उद्या
फायनल आहे चांगली लग्न. नाही दिसत ना आदवी. आदवी चांगली नाही दिसत. नाही चांगली दिसत. मैत्रीण नाही. हा? मैत्रीण नाही. मैत्रिणीसोबत थोडी कोण लग्न करतं. मग आम्ही बघतो आदवीसाठी दुसरं कोण बघू. तुझी तर मैत्रीण आहे ना. मग मी फोन करून बोलतो की आदवी इथे ये. इथे कुठे इथे कुठे बोलवतो तिला. चोल भाऊ आले. कुठे चल आता तुझ्या ऍड्रेस वर बोलवतो. हा मग आणि मग ती येते. कशी येते? स्कूटीने येते की बाईकने येते? मला वाटतं कारणी. कारने? तुला वाटतं कारने येते? बापरे, डेंजर आहे मग तू. आणि सांग, अजून सांग, कधी लग्नाला काय? पप्पांना समजलं तर मारतील ना तुला. सांगू तुझ्या पप्पांना? तिच्या पप्पांना सांगू का आम्ही? अं? तिच्या पप्पांना सांगू का तुला लग्न करायचंय? आदवीचे पप्पा मारतील तुला. कुठे कुठे राहते ती? अय हिरो, कुठे राहते ती? गोलस टोप. गोलस टोप. कुठे आलंय? इकडून कसं जायचं? हाती मसाला बघ बोलून. इथून कसं जायचं? तिथून हम्म. तिथून डाय लेफ्ट राईट लेफ्ट नंतर पुढे जायचं. ओके. गोलस टोप. गोलस स्टॉप. मग आज जाऊया ना, काय ते लग्नाची बोलणी करूया ना आपण. हा ओके. चड्डी घालायला येते तुला? हा, मला चड्डी घालायला येते. येते. मगाशी तर नाही घातली तू. लग्नामध्ये येते. लग्नामध्ये नवीन चड्डी घालणार की जुनी? मला वाटतं मला सदरा घालायला लागला. बापरे. सदरा घेतला का पण पप्पाने? नवीन घेतलाय. नवीन घेतलाय. फायनल आहे ना तो सदरा लग्नासाठी? हा ओके, ठीक आहे बाबा, हरलो मी तुझ्या समोर. तुझ्या लग्नाला बोलवणार ना आम्हाला? एवढा विचार करते. मुलगी सोबत लग्न करतात. तुझ्यासोबत माझ्यासोबत लग्न नको करूस तू. मी तुला विचारते, लग्नाला येऊ ना, कोणतरी लागणार ना लग्नाला, दोघच करणार तुम्ही? मग तू बाप्पा सोबत विसर्जन करणार? बाप्पाने लग्नाचं काय संबंध? हा, येऊ ना आम्ही लग्नाला. जेवायला काय देणार? जेवायला मटन भात. मटण डायरेक्ट? बजेट वाढवलं पप्पांनी लग्नाचा? हा खर्च कोण करणार पैसे लग्नाला? लग्नाला पैसे हम्म, मित्र माझे. मित्र? अरे बापरे, दिलदारी है फुल. मित्र कोण कोण? नाव सांग मित्रांची. ओम. ओम. ओम एकटाच पैसे खर्च करणार? ओम आदवी. आदवी तिच्यासोबत तू लग्न करणार ना, मग ती कशाला खर्च करणार? आणि तू नाही करणार खर्च, तिला सांगणार करायला? ओम आणि मिहीर दोघं. ओम आणि मीर लग्नाचा खर्च करणार. ठीक ओम आहे. आणि मिहीर किती किती बजेट किती काढले? किती पैसे खर्च करणार तुम्ही? 100,000. 100,000. ओके. आम्ही तुला 101 रुपये देणार पाकिटात. मग हा काय? चालेल ना. हा गिफ्ट काय पाहिजे तुला? गिफ्ट काय नको लग्नाला? काय नको? आयर नको देऊ ना तुला? चांगलं आहे. आयर नको देऊ ना? आयरन हा, आयरन नको. आयरन मॅन नको? स्पायडरमॅन? हा हा, डन डन डन. आदविकला आता आम्ही गायबच करतो. आदवी आदवी तिला गायबच करतो आता. मग गायब करा. हा, बघा चॅलेंज करू ना गायब. हा तुझ्यासोबत लग्न कोण करणार? मग दुसऱ्यांसोबत लग्न करणार. ओ माय गॉड, लगेच पार्टी चेंज. ती नाही तर दुसरी. हा ऐसा कितना है आपके पास? 2,000. आम्हाला कधी भेटवतो आदवीला? आदवीला उद्या भेटवतो. आज बर्थडेला नाही येणार तुझ्या? तुझ्या बर्थडेला नाही येणार? बर्थडे बर्थडेला येणार ना. मग तेव्हा नाही भेटवणार आम्हाला? ए बोल ना आता, काही बोल ना. सगळ्यांना सांग माझ्या लग्नाला ये. सगळ्यांना सांग माझ्या लग्नाला या. तू सांग असं,
सर्वांनी माझ्या लग्नाला नक्की या. प्रणाली आता मॅगी सोबत डेकोरेशनची पण कामं घेणार आहे. प्लीज DM करा. वेनसडेला ही कामं असतील ना बनव आता. ज्यांचा पण बर्थडे वेनसडेला DM करा फटाफट. बलून डेकोरेशन, स्पायडरमॅन थीम फायनल केल्यावर पण मी तुम्हाला शो करतो. 2 तासानंतरला फायनली प्रणालीचं काम डन झालंय आणि खूप पद्धतशीर असं झालंय. प्रणाली कधीपासून कामं घ्यायला चालू करायचे? हा लवकरच. पद्धतशीर असं गेलं स्पायडरमॅनचा थीम. ॲज यू कॅन सी 2 तास लागले पण फायनली झालं. TP पॉइंट आता डेकोरेशन मध्ये उतरत आहेत. TP डेकोरेशन. तुमची फ्रेंड कुठे आहे? मला दुपारी सांगितले ते. हा काय काय दुपारी उद्या येणार दुपारी. कसा आहे केक? कसा आहे? आवडला केक? आवडला? कोण आहे? कोण आहे त्याच्यामध्ये? स्पायडरमॅन आहे. बाबू आता दिवसाचा एंड करतोय आणि एंड अशा पद्धतीने मीन्स सुट्टी होती एक दिवस. सो जसं आम्ही तुम्हाला सांगितलं सकाळी मस्त राईड वगैरे केली आणि पोचलो आपल्या डेस्टिनेशनवर म्हणजेच अलिबागमध्ये. या भाऊंचा बड्डे होता म्हणून आम्ही आलेलो. ह्याचा बड्डे होता सो म्हणून आलेलो. प्रणालीचा सख्या बहिणीचा मुलगा आहे तो. 5th बड्डे होता. जसं तुम्ही बघितलं कसा आहे. मस्त लग्न करायचं आहे त्याला एवढ्या लवकरच. आणि मस्त मजाक मस्ती जी पण होती. सकाळी राईड केली, रस्ता चुकलो पण चांगल्यापैकी पोचलो इकडे. नाश्ता वगैरे केला प्रॉपर आणि देन मग दुपारी आणि मी 2 टाईम झोपलो नाश्ता करून. नंतरला जेवण पण. एवढी बॉडी रिलॅक्स झाली आहे म्हणजे जिथे मुंबईमध्ये तर झोपायला भेटत नाही. सुट्टी असली तरी काय ना काय काम निघतं किंवा काय. बट आज फायनली एवढ्या दिवसानंतरला असं म्हणजे गावाच्या साईडला आलो आणि जरा शांती भेटली डोक्याला पण. तर उद्या परत सकाळी 5ला निघणार आहे आम्ही मुंबईसाठी. 5 वाजताच निघू ना आपण. 5ला निघू म्हणजे काय 9-10 वाजेपर्यंत जरी पोचलो 5 किंवा 8 जे पण सकाळी निघू दुपारपर्यंत आपल्याला मुंबईला पोचायचं आहे. सकाळी भले शॉप चालू ठेवू नाही ठेवू आता हे बघू आम्ही. आता डिसाईड करू दोघं जे पण असेल. पण सकाळी चालू जरी असेल तरी 12-12:30पर्यंत दृष्टी असेल तर ती मॅनेज करेल. त्याच्यानंतरला संध्याकाळी जसा आपला डेली शेड्यूल असतो तसंच जाऊ. सकाळी असं एवढं कोण लांबून वगैरे येणारं नसतात. बट आले तरी पण कॉलेज स्टुडंट्सच असतात जे नियरचे आहेत. सो सकाळी उद्या बंदच हो कारण का पॉसिबलच नाही आम्हाला पोचायला. आणि आत्ता निघालो आणि उद्या आजारी पडणार. म्हणजे आता या टायमाला 11 वाजता निघून 2-3-4 वाजता पोचणार. रात्रीचा थोडं आम्हालाच रिक्स वाटतंय ती निघायची. आम्ही पोरं असतो तर निघालो असतो. आता दोघंच आहे किंवा अजून 2-3 जण जरी असते तरी पण आम्ही विचार केला असता निघायचं. थोडं थांबत रेस्ट घेत गेलो असतो. आता आम्ही येताना दोघंच होताना जर असं कुठे थांबायची पण इच्छा नव्हती आमची. फटाफट असं होतं ते कधी पोचतोय. सो जेवढी रेमठवता आली मी एवढ्या दिवसांनी ती बाईक चालवली नाही. तर जास्त मला चालवायला भेटत नाही. मोस्ट ऑफ लास्ट टू लास्ट वेनसडेच काढलेली आणि त्याच्यानंतरला मी मध्ये परत टाईम नाही भेटला काढायला. दोन्ही बाईक तर एकत्र काढू नाही शकत. बट आज भेटला मोका. मस्त चोखा मारला सकाळी 5-5:30 पावणे 6ला तिथून जे निघालो आम्ही ते इथे पोचायला मध्ये रूट चुकला म्हणून लेट झाला. नाही तर बरोबर टाईम टू टाईम पोचलो असतो. आल्यावर ती मनसोक्त कोळंबी वगैरे बाई मन तृप्त झालं. एकदम मस्त बनवलेली. त्याच्या आधी डोसा वगैरे परत बाहेर पण खाणं पिणं आणि रेस्ट झालाय फक्त. म्हणजे मी आराम केलाय. मला अजून पण झोप आहे म्हणजे इथे थंड जरा झालाय ना अजून पण अशी मजबूत झोप आली आहे. सो आता थोड्या वेळ रेस्ट करेल, चेंज वगैरे करू आणि मग बसू थोड्या वेळ आणि मग झोपू. कारण का उद्या परत ताकद लागणार आहे सकाळी उठून बाईक चालवायची आणि निघायचं आहे. आणि माझं तरी प्लॅनिंग आहे 5ला निघायचं. कारण का नंतरला परत डोक्यावर ऊन आलं ना मग ती गाडी चालवायला पण कंटाळा येतो आणि वैताग येतो मग. आणि नशीब आज पावसाने तरी आम्हाला साथ दिली आणि तो थांबलेला नाही. तर सकाळी निघताना आमचं प्लॅनिंग होतं की डायरेक्ट हेच घ्यायचं. आम्ही विचार करत होतो सकाळी की ओला वगैरेच करून यायचं. बट नंतर प्लॅन ड्रॉप केला. सरळ बाईक काढली आणि निघालो. हे असं चालू आहे सगळं. ही तर त्यांच्यासोबतच आहे जास्त. सो आता आजचा दिवस इकडेच थांबूया. आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.
लवकर बोला बाय बाय बोला स्पायडरमॅन स्पायडरमॅन तूने चुराया मेरा दिल का चैन स्पायडरमॅन बोल स्पायडरमॅन तूने चुराया मेरा दिल का चैन बोल 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 दिल का चैन तो अशी मस्ती आहे. तर भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पोलिओ झालेल्या स्पायडरमॅन कडनं तुम्हाला गुड नाईट टेक केअर अँड बाय.